हाय स्टुडंट्स, आय एम CS संतोष रासकर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आज आपण 11th अकाउंटन्सीचा जो फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी त्या चॅप्टर मधील बेसिक टर्मिनॉलॉजीज हा पार्ट पाहणार आहोत. लास्ट लेक्चर मध्ये काही टर्म्स आपण कव्हर केल्या होत्या. उरलेल्या टर्म्स आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. आज जी सगळ्यात पहिली टर्म पाहणार आहोत ती आहे डेटर. A person who has to pay to the business for getting goods and services on credit is known as debtor. A person who has to pay to business म्हणजे असा माणूस. डेटर म्हणजे कोण? डेटर म्हणजे असा माणूस ज्याला बिझनेसला पैसे द्यायचे असतात. अ पर्सन हॅज टू पे टू बिझनेस म्हणजे असा माणूस ज्याला बिझनेसला पैसे द्यायचे असतात. फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर. कशासाठी पैसे द्यायचे असतात? फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट. त्याने वस्तू किंवा सेवा उधारीवरती घेतलेल्या असतात. त्या उधारीवरती घेतल्याबद्दल बिझनेसला ज्यावेळेस तो माणूस पैसे देणं लागतो त्या माणसाला डेटर असं म्हटलं जातं. A person who has to pay to business for getting goods and services on credit is known as debtor. असा व्यक्ती जो बिझनेस मधून काही वस्तू किंवा सेवा उधारीवरती विकत घेतो आणि उधारीवरती विकत घेतल्यामुळे बिझनेसला तो पैसे देणं लागतो त्याला डेटर असं म्हटलं जातं. इथं दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला डेटर ही कन्सेप्ट समजावून घेताना लक्षात घ्यायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे तो माणूस बिझनेसला देणं लागत असला पाहिजे. डेटर कुणाला म्हणायचं? डेटर अशा व्यक्तीला म्हणायचं जो बिझनेसला पैसे देणं लागतो. बरोबर आहे? पर्सन हू हॅज टू पे टू बिझनेस असा व्यक्ती जो बिझनेसला पैसे देणं लागतो. दुसरी कंडिशन कशासाठी देणं लागतो? फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट. कोणत्या इतर कारणासाठी तो देणं लागत असेल तर त्याला डेटर म्हणायचं नाही. डेटर कुणाला म्हणायचंय? डेटर अशा व्यक्तीला म्हणायचंय जो बिझनेसला पैसे देणं लागतोय. पण कशासाठी देणं लागतोय? त्यांनी त्या बिझनेस मधून त्या शॉप मधून काही वस्तू उधारीवरती खरेदी केलेल्या आहेत. त्या वस्तू उधारीवरती खरेदी केल्यामुळे तो जर बिझनेसला देणं लागत असेल तर फक्त अशा व्यक्तींनाच डेटर्स असं म्हणायचं असतं. ओके. सो डेटर ही कन्सेप्ट समजावून घेताना काय लक्षात घ्यायचंय? अशा व्यक्ती जे बिझनेसला पैसे देणं लागतात. कशासाठी देणं लागतात? जर काही वस्तू उधारीवरती घेतलेल्या असतात किंवा काही सेवा उधारीवरती खरेदी केलेल्या असतात त्याचे पैसे त्यांना त्या बिझनेसला द्यायचे असतात. अशा व्यक्तींनाच फक्त डेटर्स असं म्हटलं जातं. इतर कोणत्याच कारणासाठी जर पैसे घेतले असतील आणि देणं लागत असेल तर त्याला डेटर असं म्हटलं जात नाही. एक उदाहरण समजावून घेऊया आपण. ओम मोबाईल्स नावाचं माझं दुकान आहे. ए हा पर्सन माझ्याकडे आला. ओके. ए हा पर्सन माझ्याकडे आला. मी त्याला सेल केला मोबाईल 10,000चा. ओके. 10,000चा मोबाईल मी त्याला विकला. तो म्हटला आज माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी तुम्हाला पैसे नंतर देतो. मी म्हटलं चालेल. ओके. 10 दिवसानंतर तुम्हाला पैसे देणार आहे. बी हा माणूस माझ्याकडे आला आणि बी हा माझा फ्रेंड आहे. त्याने माझ्याकडून पैसे उसने घेतले. लोन घेतलं त्याने माझ्याकडून. त्याने पण माझ्याकडून 10,000 रुपयाचं लोन घेतलं. तो पण म्हटला की मी तुला 10 दिवसानंतर पैसे देतो. बघा आता आपल्याला डेटर म्हणजे काय समजावून घ्यायचंय. बघा ए आणि बी ह्या दोन व्यक्ती आहेत. या दोन्ही व्यक्ती माझ्या ओम मोबाईल्स या शॉपीला किंवा या दुकानाला या बिझनेसला देणं लागतायत. ए पण 10,000 रुपये देणं लागतोय, बी पण 10,000 रुपये देणं लागतोय. डेटर एखाद्याला म्हणायचं असेल तर फक्त देणं लागणं महत्वाचं नाहीये, तर ते देणं तो माणूस कशासाठी लागत असला पाहिजे तर त्याने काही वस्तू किंवा सेवा उधार घेतल्या असतील तर त्याला डेटर्स म्हणायचं. आता आपण एचं एक्झाम्पल बघूया. ए माझ्याकडे आला, त्याला मी मोबाईल विकला, सेल केला मोबाईल. 10,000 तो मला देणं लागतोय.
सो ए मला देणं लागतोय 10,000 रुपये. कशासाठी? त्याने माझ्याकडून एक मोबाईल विकत घेतला. इथं मी मोबाईल लिहितो. ओके, मोबाईल विकत घेतला. मोबाईल विकत घेतला म्हणून 10,000 रुपये देणं लागतोय. तर मी ए ला म्हणणार डेटर. का? तर मोबाईल विकत घेतला आणि म्हणून तो माझ्या बिझनेसला पैसे देणं लागतोय. आता बी बघूया आपण. बी माझा फ्रेंड आहे, त्याला काही सेलचं ट्रान्झॅक्शन झालेलं नाही, त्याने 10,000 माझ्याकडून उसने घेतले, ज्याला आपण लोन म्हणूया, कर्जाने घेतलेत. आता बी पण माझ्या बिझनेसला किंवा मला देणं लागतोय. ओके, बी पण मला देणं लागतोय, पण बी ने माझ्याकडून वस्तू विकत घेतलेली नाही आणि वस्तू विकत घेतली म्हणून तो देणं लागत नाहीये मला, त्याने पैसे उसने घेतलेत. बी ला मी डेटर्स म्हणणार नाही. कारण डेटर कुणाला म्हणायचं? अ पर्सन हु हॅज टू पे टू बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट. एखाद्या व्यक्तीने बिझनेस मधून काही वस्तू खरेदी केल्या असतील उधारीवरती आणि त्याच्या बदल्यात तो बिझनेसला पैसे देणं लागत असेल, अशाच व्यक्तींना फक्त डेटर्स म्हटलं जातं. डेटर एक असत नाही बिझनेसचा, डेटर अनेक लोक असू शकतात, त्या सगळ्यांना कलेक्टिव्हली डेटर्स म्हटलं जातं. एस प्लुरल असल्यामुळे एस प्रत्यय लागतो. सिंगलला डेटर म्हटलं जातं. अनेक लोक असतील तर आपण त्यांना म्हणणार डेटर्स. पुढची टर्म आपण पाहणार आहोत क्रेडिटर. अ पर्सन टू हुम बिझनेस हॅज टू पे. अ पर्सन टू हुम बिझनेस has to pay for getting goods and services on credit is known as creditor. डेटर्सच्या उलट आहे बघा आता. अ पर्सन टू हुम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट. असा व्यक्ती ज्याला बिझनेसने पैसे द्यायचे असतात. डेटरच्या कन्सेप्टमध्ये आपण बघितले असा व्यक्ती ज्याने बिझनेसला पैसे द्यायचे असतात. पण क्रेडिटर म्हणजे काय? असा व्यक्ती ज्याला बिझनेसने पैसे द्यायचे असतात. कशासाठी? वस्तू किंवा सेवा उधारीवरती विकत घेतल्या म्हणून. वस्तू किंवा सेवा उधारीवरती विकत घेतल्या म्हणून जर आपण एखाद्या व्यक्तीला पैसे देणं लागत असू, त्याला क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. मगाशी दिलेलंच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया. माझी ओम मोबाईल्स नावाचं शॉप आहे. ओके, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की प्रत्येक जो रिटेलर असतो, प्रत्येक जो छोटा व्यापारी असतो, तो मोठ्या व्यापाऱ्याकडे जातो, तिकडून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतो. ओके, मी मोबाईल विकतो, मी XYZ कंपनीकडून मोबाईल विकत घेतो, डायरेक्टली मोबाईल विकत घेतो, परचेस करतो मी. ओके, मी 1,00,000 रुपयाचे मोबाईल विकत घेतले. 1,00,000 रुपयाचे मोबाईल विकत घेतले, पण बऱ्याच दिवसापासून XYZ कडून मी मोबाईल विकत घेत असल्यामुळं, जुना कस्टमर असल्यामुळं मी क्रेडिटवरती मोबाईल विकत घेतो. म्हणजे मी मोबाईल विकत घेतो, परंतु त्याचे पैसे मी कंपनीला 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर देतो. ओके, बघा आता होतंय काय? ओम मोबाईल्स किंवा मी XYZ कंपनीला पैसे देणं लागतोय. मी XYZ कंपनीला किंवा ओम मोबाईल्स XYZ कंपनीला पैसे देणं लागतायत. का? तर परचेस केलेले आहेत मोबाईल्स क्रेडिटवरती परचेस केलेले आहेत, उधारीवरती परचेस केलेले आहेत, म्हणून मी XYZ कंपनीला देणं लागतो. मग XYZ कंपनी ही माझ्या बिझनेसच्या दृष्टिकोनातून झाली क्रेडिटर. बिझनेस ज्या व्यक्तीला पैसे देणं लागतो त्याला म्हणायचं क्रेडिटर. जेव्हा एकापेक्षा जास्त लोकांना आपल्याला पैसे द्यावे लागतात, अशा सगळ्यांना कलेक्टिव्हली क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. सो क्रेडिटर अगेन कसा डिसाइड होतो क्रेडिटर आहे की नाही? एखाद्या माणसाला जर आपल्याला पैसे द्यावे लागत असतील, पण कशासाठी ते द्यावे लागत असतील? जर वस्तू किंवा सेवा आपण उधार खरेदी केल्याने तर केल्याबद्दल द्यावे लागत असतील तरच त्याला क्रेडिटर म्हणायचं. पुढची टर्म आहे बॅड डेट्स. An irrecoverable amount from a debtor is known as bad debts. Irrecoverable, कधीही वसूल न होणारी, कधीही वसूल न होणारी.
an irrecoverable amount from debtor. डेटर म्हणजे कोण? डेटर मीन्स अ पर्सन हु हॅज टू पे टू बिझनेस. म्हणजे डेटर म्हणजे कोण? तर असा व्यक्ती जो बिझनेसला पैसे देणं लागतो. सो जो व्यक्ती बिझनेसला पैसे देणं लागतोय अशा व्यक्तीकडून जर पैसे आपल्याला मिळालेच नाहीत त्याला बॅड डेट्स असं म्हटलं जातं. म्हणजे काय होतंय बघा, बिझनेस चालू आहे आपला आणि आपण कुणाला तरी वस्तू उधारीवरती विकलेली आहे. आपण उधारीवरती विकलेली आहे म्हणजे समोरचा कोण झाला? आपला डेटर. कारण आपल्याकडून वस्तू घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दल तो पैसे देणं लागतोय. अशा डेटर असणाऱ्या व्यक्तीकडून जेव्हा आपले पैसे येतच नाही तो बुडवून टाकतो पैसे. ज्याला मराठीमध्ये बॅड डेट्सला आपण बुडीत पैसे पण म्हणू शकतो. जो पैसे आपले देतच नाही बुडवून टाकतो अशा पैशांना, अशा बुडलेल्या न वसूल झाल्या पैशाला बॅड डेट्स असं म्हटलं जातं. अजून एकदा एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण समजावून घेऊया हे. ओम मोबाईल्सने मोबाईल सेल केला परत एकदा ए या व्यक्तीला 10,000. ओके, 10,000चा मोबाईल सेल केला. आता बघा, ओम मोबाईलच्या दृष्टिकोनातून ए कोण आहे? ए डेटर आहे. का? तर ए ओम मोबाईलच्या बिझनेसला पैसे देणं लागतोय. आणि का देणं लागतोय? तर त्याने मोबाईल वस्तू खरेदी केली उधारीवरती, त्याचे तो पैसे देणं लागतोय. सो आपण म्हणणार ए म्हणजे आपला डेटर. बॅड डेट्स म्हणजे काय? हा जो डेटर असतो आपला त्याने आपले पैसे न देणे म्हणजे बॅड डेट्स, आपले बुडलेले पैसे थोडक्यात. आता आपण मोबाईल विकला एला, एने आपल्याला काय कमिट केलं होतं? एने कमिट केलं होतं मी तुम्हाला 2 इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे देईन. पहिल्या आठवड्यामध्ये 5,000 देईन, नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला 5,000 देईन. त्याने पहिल्यांदा आपले 5,000 रिपे करून टाकले. 5,000 रिपे केले, बॅलन्स किती राहिला? 5,000 रुपये. आता 5,000 आपण ज्यावेळेस द्यायची वेळ आली, कॉल करतोय आपण त्याला, कॉल करतोय तो कॉलच उचलत नाहीये, फोनच रिसीव्ह करत नाहीये. सर्च केला परत लक्षात आलं की त्याने त्याची राहण्याची जागा बदलली. बघा, आपण 10,000चा मोबाईल विकला आणि त्याने आपल्याला 5,000 रुपये दिले फक्त. हे उरलेले 5,000 रुपये आपण आता त्याच्याकडून रिकव्हर करू शकत नाही. इरिकव्हरेबल, वसूलच करू शकत नाही. सो आपण ज्यावेळेस एखाद्याला वस्तू उधारीवरती विकतो आणि उधारीवरती विकल्यानंतर तो जे आपले पैसे बुडवतो, देत नाही, अशा बुडवलेल्या न दिलेल्या पैशांना बॅड डेट्स असं म्हटलं जातं. सो प्रेझेंट एक्झाम्पल मध्ये हे जे 5,000 रुपये आपले बुडलेले आहेत त्याला बॅड डेट्स म्हणणार. नेहमी लक्षात ठेवा, डेटर्स कडून जे पैसे आपले बुडवले जातात अशा सगळ्या पैशांना बॅड डेट्स असं म्हटलं जातं. बॅड डेट्स काय असतो? बिझनेसचा लॉस असतो. सो बॅड डेट्स हा नेहमी बिझनेसचा लॉस असतो. पुढे आपल्याला पाहायचं एक्सपेंडिचर अँड टाइप ऑफ एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि एक्सपेंडिचरचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. पुढं आपल्याला एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर पाहायचं आहे. एक्सपेंडिचर म्हणजे काय? खर्च. खर्च आणि खर्चाचे कोणकोणते प्रकार आपल्याला अकाउंट्स मध्ये असतात ते आता आपल्याला पाहायचंय. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर means an amount spent by business for any consideration received by business. An amount paid by business, spent by business for any consideration received by business is called expenditure. इथं हा शब्द आलेला आहे कन्सिडरेशन. कन्सिडरेशन म्हणजे मराठीमध्ये मोबदला असं म्हटलं जातं. मोबदला. सो एनी अमाऊंट स्पेंट बाय बिझनेस, कोणतेही पैसे असू दे जे बिझनेसने खर्च केलेले असतात. एनी अमाऊंट स्पेंट बाय बिझनेस फॉर एनी कन्सिडरेशन रिसिव्ड बाय बिझनेस.
कोणत्या तरी गोष्टींचा मोबदला किंवा काहीतरी मोबदला मिळण्यासाठी बिझनेसने जे पैसे खर्च केलेले असतील त्याला खर्च असं म्हटलं जातं. काहीतरी मोबदला मिळण्यासाठी बिझनेसकडून जे पैसे खर्च केले जातात त्याला एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. मग मोबदला तो काही असू शकतो. म्हणजे बघा, तुम्ही पैसे खर्च करून एखादी बिझनेसला लागणारी वस्तू पण खरेदी करू शकता. मी गेलो, मला नवीन शॉप सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी मला छानसा काउंटर पाहायचा आहे. मी मोठ्या फर्निचर शॉपमध्ये गेलो, 30,000 रुपये दिले आणि मी एक छानसं काउंटर माझ्या शॉपसाठी खरेदी करून आलो. मी पैसे दिले, पण मोबदल्यात मला काय मिळालं? मोबदला म्हणजे मला मिळालं काउंटर. सो काय होत आहे, तुम्ही बिझनेस मधले कोणतेही पैसे खर्च करा, काहीतरी मोबदला मिळण्यासाठी त्याला एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. किंवा माझं आता दुसरं उदाहरण बघूया. माझं शॉप आहे, शॉप चालू आहे, तिथं फॅन आहे, ट्यूब आहे. ते चालण्यासाठी मला इलेक्ट्रिसिटी वापरावी लागते आणि इलेक्ट्रिसिटी मिळण्यासाठी मला लाईट बिल भरावं लागतं. सो लाईट बिल भरण्यासाठी मी पैसे खर्च करतोय, पण ते पैसे खर्च करण्याच्या बदल्यात मला काय मिळतंय? तर मी दिवसभर लाईट वापरू शकतो, फॅन वापरू शकतो. सो ह्या गोष्टी, हा मोबदला मिळवण्यासाठी जे मी पैसे खर्च करतो त्याला एक्सपेंडिचर असं अकाउंट्समध्ये म्हटलं जातं. काहीतरी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस पैसे खर्च करता त्या गोष्टीला एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं अकाउंटमध्ये. आता हे जे खर्च असतात, खर्च म्हणजे काय समजलं? काहीतरी मोबदला मिळवण्यासाठी ज्यावेळेस आपण पैसे खर्च करतो त्याला एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. एक्सपेंडिचर किती प्रकारचे असतात? एक्सपेंडिचर असतात 3 प्रकारचे: कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो एक्सपेंडिचर आपल्याला 3 प्रकारचे असतात. मी इथे एक्सपेंडिचर लिहितो. तीन प्रकारचे असतात. पहिला म्हणजे कॅपिटल, दुसरा रेव्हेन्यू आणि तिसरा डेफर्ड रेव्हेन्यू. हे 3 प्रकार एक्सपेंडिचरचे असतात. पहिला बघूया कॅपिटल एक्सपेंडिचर. दिस एक्सपेंडिचर इज इनकर्ड टू अक्वायर फिक्स असेट और टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट. जो एक्सपेंडिचर फिक्स असेट्स घेण्यासाठी वापरला जातो किंवा फिक्स असेटची व्हॅल्यू वाढवण्यासाठी केला जातो, अशा सगळ्या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. इट गिव्स द बेनिफिट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम अँड इट इज नॉन रिकरिंग इन नेचर. याचं वैशिष्ट्य काय असतं कॅपिटल एक्सपेंडिचरचं? तर जे पैसे तुम्ही खर्च करताय, एक्सपेंडिचर म्हणजे काय? एनी अमाऊंट स्पेंट फॉर एनी कन्सिडरेशन रिसिव्ड बाय बिझनेस. तुम्ही एखाद्या गोष्टीवरती पैसे खर्च करताय, त्याच्यातून जी तुम्हाला जो मोबदला मिळणार आहे, जो फायदा मिळणार आहे, तो लॉंग टर्म साठी असतो. आता इथं तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की फिक्स असेट म्हणजे काय? तर फिक्स असेट म्हणजे काय? तर असेटला मराठीमध्ये मालमत्ता किंवा प्रॉपर्टी म्हटलं जातं. हे पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. अकाउंटिंग टर्म्स मध्ये 11th-12th मध्ये तुम्हाला असेट्स हा शब्द वारंवार येणार आहे. असेट्स म्हणजे आपली मालमत्ता, संपत्ती, ज्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो. ओके, ऍसेट मीन्स प्रॉपर्टी. ओके, आता फिक्स ऍसेट म्हणजे काय? अशी मालमत्ता जी आपल्याला 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी बिझनेसमध्ये उपयोगी पडू शकते. जी गोष्ट आपण 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष वापरू शकतो बिझनेसमध्ये, अशा सगळ्या प्रॉपर्टीला फिक्स्ड ऍसेट असं म्हटलं जातं. समजा मी माझ्या ऑफिससाठी एक बिल्डिंग बांधली. मला सांगा, बिल्डिंग बांधली की 6 महिन्यानंतर ती पडून जाणार आहे का? नाही, दॅट इज नॉट पॉसिबल. मी 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष ती बिल्डिंग वापरणार आहे. बघा होतंय काय?
एक बिल्डिंग मी बांधलेली आहे आणि फायदा मला किती दिवस होतोय? बिल्डिंग बांधण्यासाठी पैसे खर्च केलेत, पण फायदा मला काय किती दिवसांसाठी होतो? 1 वर्षापेक्षा जास्त, खूप काळासाठी. जेव्हा तुम्ही एखादी मालमत्ता किंवा प्रॉपर्टी घेता जी तुम्हाला 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी वापरता येऊ शकते तुमच्या बिझनेसमध्ये, त्याला म्हटलं जातं फिक्स्ड ऍसेट. ते काहीही असू शकतं. म्हणजे फिक्स असेट म्हणजे फार मोठी वस्तू असेल असं इमॅजिन करायची गरज नाही. एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर हा व्हाईट बोर्ड. क्लास हा जर मी माझा बिझनेस पकडला तर त्या दृष्टिकोनातून हा व्हाईट बोर्ड हा फिक्स्ड असेट आहे. का? तर गेले 2, 3, 4 वर्ष जे काय मी शिकवतोय ते एकाच बोर्डवरती शिकवतोय. म्हणजे एकदाच खर्च केला आणि 4 वर्ष झालं मी तोच बोर्ड वापरतोय शिकवण्यासाठी. म्हणजे एकदाच ही संपत्ती प्रॉपर्टी घेतली आणि त्याचा वापर मात्र मी 4 वर्ष केला. म्हणजे हे झालं फिक्स असेट. सो फिक्स असेट म्हणजे काय? अशी मालमत्ता तुम्ही जी 1 वर्षापेक्षा जास्त काळ बिझनेसमध्ये वापरू शकता, त्याला फिक्स असेट म्हटलं जातं. आपल्याला फिक्स असेट म्हणजे काय ते नंतर पण पाहायचंच आहे, पण इथं पाहतोय का आपण कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? असा एक्सपेंडिचर जो फिक्स असेट घेण्यासाठी केला जातो किंवा फिक्स असेटची व्हॅल्यू वाढवण्यासाठी केला जातो. समजा मी गाडी घेतली, एसी घेतला, कम्प्युटर घेतला. ह्या प्रत्येक गोष्टी मला लॉंग टर्म वापरासाठी उपयोगी आहेत. 2, 3 वर्ष, 4 वर्ष. म्हणजे याला म्हणणार मी फिक्स असेट परचेस केलं. आणि हे फिक्स असेट परचेस करायला ज्यावेळेस मी पैसे देतो त्यावेळेस तुम्ही म्हणणार माझा कॅपिटल एक्सपेंडिचर झाला, खर्च झाला. पण कोणता खर्च झाला? तो कॅपिटल. का? तर मी जो खर्च केलेला आहे त्या खर्चातून मी फिक्स ऍसेट खरेदी केलेले आहेत. जेव्हा तुम्ही खर्च केलेल्या पैशातून तुम्ही फिक्स ऍसेट खरेदी करता, म्हणजे अशी गोष्ट खरेदी करता जी बिझनेसमध्ये 1 वर्षापेक्षा जास्त, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष असे वापरू शकता, तेव्हा त्या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. सो कॅपिटल एक्सपेंडिचर इज इन्कर्ड टू अक्वायर फिक्स असेट, हे क्लिअर झालं. ऑर टू इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट. फिक्स असेटची व्हॅल्यू इन्क्रीज करायची म्हटली तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर कसं म्हटलं जातं? मी बिल्डिंग बांधलेली आहे, 10 वर्षापूर्वी बिल्डिंग बांधली आहे, जुनी झाली जरा, क्रॅक्स गेलेले आहेत, कलर डल झालेला आहे. मग मी काय करतो? ते सगळं रिनोव्हेट करतो. प्लास्टर नवीन करतो, कलर देतो, विंडोज नवीन बसवतो, रिनोव्हेट करतो मी माझी बिल्डिंग. हा रिनोव्हेशनचा खर्च म्हणजे काय? तर टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट. मी रिनोव्हेशन करून काय केलं? जर मी माझी जुनी झालेली बिल्डिंग जशीच्या तशी विकली असती तर मला ती कमी व्हॅल्यू मिळाली असती. पण आता मी ती रिनोव्हेट केली, प्लास्टर चेंज केलं, कलर चेंज केला, की विंडोज वगैरे नवीन बसवल्या. आता माझी जी बिल्डिंग आहे, माझं जे फिक्स असेट आहे त्याची किंमत वाढणार आहे की नाही? नवीन लुक आला त्यामुळे किंमत वाढणार आहे. सो जेव्हा तुमच्या फिक्स असेटची किंमत वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही काही खर्च करत असता त्याला सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलं जातं. सो कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला म्हटलं जातं? जर खर्च तुम्ही फिक्स असेट घेण्यासाठी करत असाल किंवा फिक्स असेटची व्हॅल्यू वाढवण्यासाठी तुम्ही एखादा खर्च करत असाल तर त्याला म्हटलं जातं कॅपिटल एक्सपेंडिचर. परचेस ऑफ मशिनरी विकत घ्यायची, कॅपिटल एक्सपेंडिचर. एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग वाढवली, कॅपिटल एक्सपेंडिचर. कम्प्युटर परचेस केले, कॅपिटल एक्सपेंडिचर. दुसरा आपल्याला प्रकार पाहायचा आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कोणता? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅव्हिंग इमिजिएट और शॉर्ट टर्म बेनिफिट मे बी लेस दॅन 1 year. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? असा एक्सपेंडिचर ज्याचा फ्युचरमध्ये तुम्हाला कोणताही बेनिफिट मिळत नाही, एक करंटली बेनिफिट मिळत जातो. करंटली म्हणजे काय? गोष्टीवरती खर्च केला तर त्याचा फायदा तुम्हाला 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी मिळतो. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय बघितलं होतं आपण? परचेस ऑफ फिक्स असेट किंवा जी आपण व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी खर्च करतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलं जातं. त्याचा फायदा आपल्याला जास्त काळासाठी मिळू शकतो. पण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे असा एक्सपेंडिचर जो तुम्ही खर्च तर करता
पण त्याचा फायदा तुम्हाला जास्त काळासाठी मिळत नाही, एका वर्षापेक्षा कमी काळासाठी मिळतो. ओके, फॉर एक्झाम्पल माझं स्वतःचं शॉप नाहीये, मी भाड्याने घेतोय शॉप, बरोबर आहे. 1 तारीख आली की मी माझ्या ओनरला भाड्याचे पैसे देतो, त्यांना म्हणतो हे जुलै महिन्याचं भाडं घ्या, ओके, हे ऑगस्ट महिन्याचं भाडं घ्या, सप्टेंबरचं घ्या, ऑक्टोबरचं. होतंय काय, मी 1 महिन्याचं भाडं देतोय आणि 1च महिना राहू शकतोय. असं होतं का हो, मी 1च महिन्याचं भाडं देतोय आणि 10 वर्ष मी त्या शॉपमध्ये किंवा त्याच्या रूम मध्ये बिझनेस करतोय? असं होत नाही. जेवढ्या पिरियडचं तुम्ही भाडं देणार आहे, जेवढे पैसे देणार आहे, तेवढंच तुम्ही एन्जॉय करताय, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मालक तिथं राहू देत नाही. म्हणजे काय होत आहे, टेम्पररी बेनिफिट मिळत आहेत. मी पैसे देतोय परंतु मला मिळणारा बेनिफिट हा टेम्पररी आहे. अशा खर्चाला रेव्हेन्यू म्हटलं जातं, कारण जो खर्च करतोय त्याच्यापासून मिळणारा बेनिफिट हा फार थोड्या काळासाठी आहे. मगाशी फिक्स कॅपिटलचं उदाहरण घेताना मी बोर्डचं उदाहरण घेतलं होतं. आता आपण मार्करचं उदाहरण घेऊया. मार्केटमध्ये गेलो, मी मार्कर विकत घेतला. एकदा मार्कर विकत घेतला, मला तो 25 रुपयाला मिळाला. एकदा मार्कर विकत घेतला की मला परत 10 वर्ष मार्कर विकत घ्यावाच लागणार नाहीये का? जसा हा बोर्ड मी एकदा विकत घेतल्यानंतर 4 वर्ष वापरलाय, आतापर्यंत काही झालेलं नाही, तसा हा मार्कर पण मी 4 वर्ष झाला वापरतो का? नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या विकत घेतल्यानंतर 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने, मॅक्सिमम वर्षभर संपून जातात. सो असे खर्च जे तुम्ही करता पण त्याचा फायदा तुम्हाला वर्षापेक्षा कमी काळासाठी मिळतो, अशा खर्चांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. तुमच्या बाबतीत डेलीचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर नोटबुक, पेन, पेन्सिल तुम्ही खर्च करता म्हणून 10-10 वर्ष तुम्हाला त्याचा फायदा होतो असं अजिबात नाही. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं उदाहरण पाहायचं झालं तर रेंट, जसं मी म्हटलं भाडं. सॅलरी, मी एखाद्या माणसाला माझ्या दुकानामध्ये कामाला ठेवलं तर असं होतं का मी त्याला 1 महिन्याचा पगार देतो आणि त्याला म्हणतो तू 2 वर्ष माझ्याकडे असंच काम आले? असं होत नाही. त्याचा महिना कंप्लीट झाला की मला त्याला सॅलरी पे करावी लागते. सो रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या बाबतीत काय होत आहे, एक्सपेन्सेस पे केला की त्याचा जो बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे तो 1 वर्षापेक्षा कमी कालासाठी असतो. सो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असा एक्सपेंडिचर जो स्पेंड केल्यानंतर त्याच्यापासून, असा एक्सपेंडिचर जो पैसे स्पेंड केल्यानंतर त्याच्यापासून मिळणारा बेनिफिट हा वर्षापेक्षा जास्त असतो, त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणायचं. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे असा एक्सपेंडिचर जे पैसे स्पेंड केल्यानंतर त्याच्यापासून मिळणारे बेनिफिट हा 1 वर्षापेक्षा कमी असतो. तिसरा प्रकार आहे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचाच प्रकार आहे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. An expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called as a deferred revenue expenditure. हा डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जो तिसरा प्रकार आहे तो कॅपिटल एक्सपेंडिचर नाहीये की ज्याचे फायदे आपल्याला 3, 4, 5 वर्ष असे मिळतात. तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच असतो. म्हणजे पैसे पे केल्यानंतर त्याचे बेनिफिट वर्षाच्या आतमध्ये संपणार असतात. कधी कधी काय होतं, आपला जास्त फायदा होण्यासाठी आपण एकदम पैसे देतो, 2 किंवा 3 वर्षाचा खर्च एकदम करतो. खर्च 2 वर्षाचा झाला म्हणून त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणता नाही येणार. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. तुम्ही म्हणाल, तुम्ही सांगितलं की आत्ताच की जर खर्च झाला आणि त्याच्यापासून मिळणारे बेनिफिट जर 2 किंवा 3 वर्षापेक्षा जास्त चालले किंवा 1 वर्षापेक्षा जास्त मिळाले आपल्याला, तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणायचं. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय आहे, तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच आहे, त्याच्यापासून मिळणारा बेनिफिट हा लिमिटेडच आहे, पण जो खर्च होतो ना तो जास्त काळासाठी एकाच वेळी केला जातो. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. माझ्या क्लासची मी ऍड देतो, केबल टीव्ही वरती ऍड देतो, लोकल केबल टीव्ही वरती मी ऍड देतो. मी त्या केबल टीव्ही वाल्याकडे जातो आणि त्याला ऍडव्हर्टाइजमेंटचे रेट विचारतो. तो म्हणतो जर तुम्ही 1 वर्षाचा खर्च केला, 1 वर्षाची ऍड दिली, मी तुम्हाला 10,000 रुपये चार्ज करणार 1 वर्षाचे. पण जर तुम्ही 3 वर्षाची एकदम ऍड माझ्याकडे आता बुक केली तर मी तुम्हाला 18,000 रुपयामध्ये 3 वर्षाची ऍड करून देणार. बघा, 1 वर्षाला 10,000 आहे, 3 वर्षाला
18,000 आहेत. माझे पैसे वाचतात कारण प्रत्येक वर्षाची वेगळी केली तर 30,000 रुपये जाणार आहेत. मग मी काय करतो, एकदम 18,000 रुपये देऊन टाकतो. एकदम 18,000 रुपये देऊन टाकतो. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे, तो माझा खर्च आहे, त्याचा बेनिफिट खूप लॉंग चालणार आहे का? नाही. तुम्ही म्हणाल 3 वर्ष चालणार आहे ना, पण 3 वर्ष चालणार जरी असला तरी पैसे पण 3च वर्षाचे पे केले गेलेत. कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये काय होतं, पैसे ठराविक एकदाच पे करायचे आणि बेनिफिट मात्र 2, 3, 4, 5 वर्षाचा तुम्हाला मिळत राहतो. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय असतं, तर तुम्हाला त्याच्यातून बेनिफिट मिळतो कधी कधी 2 वर्षाचा 3 वर्षाचा, पण पैसे पण तुम्हाला तेवढेच द्यावे लागतात. एकदम देऊन तेवढे बेनिफिट होत नाही. मी ऍडव्हर्टाइजमेंटचा बेनिफिट मला 2 वर्ष मिळणार आहे, परंतु ऍडव्हर्टाइजमेंटचे पैसे पण मला 2 वर्षाचेच द्यावे लागणार आहेत. एकदम पैसे जस्ट एका महिन्याचे पैसे दिले तर 2 वर्षाचे ऍडव्हर्टाइजमेंट मला मिळते असं होत नाहीये. पैसे पण देताना मी त्याला 2 वर्षाचेच देणार आहेत. त्याला म्हणतात डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. Such expenditure is written off over number of years. Such written amount is shown on the debit side of profit and loss account. हे जे एक्सपेंडिचर्स असतात ते बॅलन्स शीट मधून राईट ऑफ करायचे असतात. कमी 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 करायचे असतात. राईट ऑफ करणं म्हणजे काढून टाकणं. ठराविक पिरियडमध्ये, ठरलेल्या पिरियडमध्ये, ओव्हर पिरियड ऑफ 5 इयर्स वगैरे ते एक्सपेन्सेस कमी करायचे असतात आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकलेले असतात. सो अशा पद्धतीने एक्सपेंडिचरचे 3 प्रकार पडतात: कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. उरलेल्या टर्म्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.